वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मधुकर सर्वर 77। मित्रांनो, बरेच दिवस झाला आपला ब्लॉग नाही, तर आपल्या आपल्या इथे सप्ताह चालू झाला आहे। लल्लूबाई कंपाऊंडमध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि आज सप्ताहाचा शेवटचा दिवस आहे, महाप्रसाद आहे। तर आजचा ब्लॉग आपला ह्याच्यामध्येच असणार आहे। तरी मित्रांनो, निघण्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुम्हाला काल्याचं कीर्तन भेटणार आहे बघायला आणि प्लस दही अंडी फोडणार, दही काला होणार आहे आणि तिथून पुढे मग महाप्रसाद होणार आहे। तर अशा रीतीने हा सर्व आजचा लास्टचा सप्ताहाचा दिवस तुम्हाला सगळा संपूर्ण अनुभवायला भेटणार आहे। चल मग मित्रांनो, निघूया। रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल। पुण्यावरून एकटा येतो, ठाण्यावरून एकटा येतो। छोटा कैमरा लेके आ वीडियो बन रहा है। अरे भाई सामने देख, वीडियो क्लियरिटी नहीं रहता। मेरे दोस्त के पास अच्छा पार्टी इंजन काम कैसे हम लोग का नंबर है। बाल गोपाळाकडे पाहिलं तर पापेचे पितर लकी पैलवान भगवंताने विचार केला, संशोधन केलं, चौकशी केली। चौकशी अंती त्यांना कळालं यांना ठाण्याचा सरकार आणि तकलीफ 5 प्रकारचे डोळे होते। नंद, रूपानंद, पुष्यभानू, पुष्यभानुवत आणि नंदराज यांच्या पदव्या ह्या ठरलेल्या आहेत। ज्याच्याकडे जेवढ्या गाणी त्याच्या पदव्या ठरलेल्या आहेत। गोकुळामध्ये 9 नंद होते, लक्षात ठेवा। गोकुळामध्ये 9 नंद होते, 9 उपनंद होते, 6 पुष्यभानू होते। मागे मागे भगवंत आपल्या बाल गोपाळांना सांगता त्याचा अनुवाद तुकोबरांनी या भागामध्ये केले। भगवंत म्हणता, तुम्ही याल तरी यारे लागे। तुम्ही यायचं असं तर माझ्या मागे मागे आपण त्याचा बोजा पाडला। सशक्त आहे तो भगवान, सशक्त आहे, आपण अशक्त आहोत। तो निरोगी आहे, आपण निरोगी आहोत। तो कसा आहे? निरोगी आहे, आपण रोगी आहे। केलेल्या दुःखाचे कोठा परत उतरला आणि तुम्ही ते निघून उतरले म्हणून भगवंताच्या बरोबर करून मागे मागे या अनेक सर्वांना कोठे काही एखाद्याला पकवान वाजवता येतं,
पण लावता येत नाही. वाजवता येतो पण लावता येत नाही. एखाद्याला पकड लावता येतो, वाजवता येतो पण म्हणता येत नाही. एखाद्याला म्हण पुढे माणूस होता आणि त्याच्यामध्ये 2 चोरी आले. अशी चोर आणि त्यांनी पाहिलं अरे हा मुलगा 10 फूट 15 फूट उंच उडी मारते, आपल्याला चोरी करण्याकरता खेळ संपला. आणि त्याला एकांतामध्ये बसवलं, बोलावलं आणि सांगितलं कारण किती पैसे मिळाले म्हणे 25 रुपये. एवढ्या उड्या मारो 25 रुपये मिळाले. म्हणे तुला आम्ही 100 रुपये रोज देतो, खाऊन पिऊन आमच्याबरोबर. म्हणे हो. गेले रात्री 1 वाजता एका गावात गेले रात्री 1 वाजता, कारण चोरी करण्याचा टाईम बाराच्या नंतर. कोणाला म्हणतात ते हरभऱ्याचा असा घाटे म्हणजे पोकळ आतमध्ये दाणा नुसत्याला घाटे म्हणतात. तसं तुम्ही काही विनाकारण अशी दुर्बुद्धी सूचना कधी तो देईल का आणि आपल्याला भरपूर देईल का असे वाटबुद्धी येऊ नका देऊ. का म्हणे सांगा घाटे तेने नका म्हणून पोटे आजी दे तो पोटे तुले म्हणाल परी जन्ममानाचा बाजू जीवानं जडाकडे म्हणजे विषयाकडे जाऊ नये, मनुष्यानं जीवाकडे जाऊ नये. कारण जीव हा बद्ध आहे
बांधलेला आहे. राणी दुखल्या दुखी येते, तो दोघं माणसं आहे, एकाला या तर कुठून या पुढे या पुढे या. काय कर महाराज, गाला बेलाला लाव चला बरं का, सांभाळा. आम्हाला आम्ही काय केले लावला. जीव हा बद्ध आहे, जीव हा बांधलेला आहे. म्हणून जीवानं शरण जाऊ नये, जीवानं जगाला शरण जाऊ नये, जीवानं जीवाला शरण जाऊ नये, जीवानं देवाला शरण जाऊ नये, जीवानं देवाच्या पाठीमागे जाऊ. म्हणून भगवंता म्हणतात या तरी यावे लागे ओढे माझ्या मागे मागे आणि माझ्या मागे मागे आले तर तुम्हाला आज सोबत खाण्याकरता देतो. आता वाच्यामध्ये बाजारामध्ये आणि तो खेळ पाण्याकरता लोक जमले, तो उड्या मारत होता, मारायचा पोरगा उड्या मारत होता आणि त्याच्यामध्ये 2 चोरी आले साठी तो, आणि त्यांनी पाहिलं अरे हा मुलगा 10 फूट 15 फूट उंच उडी मारते, आपल्याला चोरी करण्याकरता बघ. माझे वाण तुझे वरी गुणनाम ऐसे देशे मताविका. बाल क्रीडेतील पहिल्याचा बंध बाल क्रीडा जे प्रसंग नाही का सांगायचं तात्पर्य पप्पाला म्हणणार डबल डबल. Thank you.
देतो कोकणी हे म्हणाल हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरो ठोके आजी देतो कोकणी त्याप्रमाणे भगवंताने जशी बुद्धी दिली तशी आपली सेवा केली झालेली सेवा भगवंताला एकच मागणी मागायची देवाला संसारात काही मागू नये आणि परमार्थातल्या मागितल्याशिवाय राहून देवाला काय मागायचं हे भगवंता दुर्बुद्धी केले म्हणा आता माझ्या व्यक्तीकडे तुझे काय सुचली आपली सेवा केली एक सूचना 2 सूचना आहे एक सूचना विजेला देहूला आमच्या गाठापाळा नसते विजेपासून पुढे ललितामध्ये बघ काही सत्य अगोदर असतात विजेला संपतात पण आमचा विजेपासून पुढे 6 दिवस गाठाचा पारायण आहे ज्यांना कोणाला यायचं असलं तर विजेला तिथं पारायणाचं आवश्यक आळंदीहून दिंडी निघते प्रतिपदेला दिंडी निघते आळंदीचे जे उपारी दिंडी आणि विजेपासून सत्ता सुरू एक सूचना दुसरी सूचना आम्ही पुढच्या आता नर्मदेहून 5 दिवस झाले आलो पुढच्या वर्षी डिसेंबरमध्ये आम्ही नर्मदा परिक्रमा जाणार आहे गाडीनं लक्झरी गाडीनं कोणाला जरी यायचं असलं तर आमच्याशी संपर्क साधावा आम्ही हे पुस्तकं काढलेलं आहे त्याच्यामध्ये हरिपाठ सर्वांच्या पाठ असते आणि याच्या 2 हरिपाठ ज्ञानेश्वर महाराज आणि एकनाथ महाराजा हरिपाठ रोज म्हटल्या पाहिजे नित्य प्रेम भावे हरिपाठ गाय हरे कृपा होय त्यावेळी दोन्ही हरिपाठ आहे संप्रदायाप्रमाणे कसं भजन करायचं हे पुस्तक थोड्या रुपये 15 रुपयाची मध्ये टाकल्याचं एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये वासुदी आंधळे पांगळे जोगी शिंगा स्त्रिया सर्व आहे कोणाला लागले तर तेव्हा समजेल
कोळासंगी लक्कीड्रामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ लागलेला आहे. कृपया लवकर करून घ्यायचं आहे. हा मूर्ती विठ्ठल रुक्माची मूर्ती आहे. खेळाबाई बांधव आहेत का? पुरुष वर्गातून हर्ष गणेश तळेकर, हर्ष गणेश तळेकर. हा ग्रंथ हर्ष आहे का? तळेकर कोण आहे? तो हर्ष आहेच का मला? अरे मग कोणती आनंद नाही झाला मला का? येऊ धन्यवाद. हर्ष गणेश तळेकर त्याला टाळायला, त्याला सुद्धा ज्ञानेश्वर ग्रंथ लागले. महाराज जास्त आपण घ्या. संतोष साळवी 100 रुपये, शोभा सावंत 51, संदीप सुरेश गरुड 101, संभाजी महाराज. कोणी बाहेर जायचं नाही, बसते आम्ही इथेच थांबायचे. दिंडी संपली ना. सर्वांनी शांतता राहा. या ठिकाणी वाटपाचं काम व्यवस्थित या ठिकाणी पार पडतंय. सर्वांना या ठिकाणी महाप्रसाद मिळेल. कोणीही गडबड गोंधळ करण्याचा प्रयत्न करू नका. कृष्ण कृष्ण हरे हरे. वा इकडचा आवाज आहे का? हरे राम 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 हरे. गोळा हरिवाणी तो ब्राह्मण वेळोवेळा असे ब्राह्मण जेवणी तृप्त झाले. एक मिनिट जय जय राम. आनंद वही ना मैं सही बोला था. मैं हम महाराज की जय. पुढे पिशव्या लावलेत ना, पुढे पिशव्या लावलेत.
कामेश सुमित्रा यांचा या ठिकाणी सत्ता येते त्याच्याकडे स्वीकार करायचा आहे. मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे ही ठेवितो मस्तकच्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय दोळी जेवण पूर्ण